मी आज बरेच दिवसानंतर माझ्या रूमपाशी आलते, म्हणजे जिथं मी आता राहते सध्या तिथं आलते आणि आम्ही घेतलं आहे पार्सल. कारण मी चुकून नाही का माझा व्हिडिओ बंद झाला तर मला एक कॉल आलता, तर मी लई दमून आलते म्हणून मी पार्सल घेतलेलं आहे. आता मी रूमवर जाऊन खाईन, नाही तर गाडीवर चालली आहे रूमवर. तर आवाज येत नसेल तुम्हाला कारण की मी गाडीवर आहे, मग मी रूमवर जाऊन. काही लोकांना असं वाटत असेल की हिला काही प्रॉब्लेम्स नाही आहे, ही उगाच बोलते की मी प्रॉब्लेममध्ये वगैरे. पण काय असतं ना, जसं जग दिसतं तसं नसतं, ज्याच्यावर येते वेळ त्यालाच कळतं. सो फायनली मी आलेली आहे माझ्या घरापाशी. हे मी लोकेशन नाही सांगणार तुम्हाला. आणि माझे खूप सारे पार्सल येऊन पडलेत ह्या काकांकडे, आंटीकडे. आणि मी ना नवीनच इथं शिफ्ट झालेली आहे, मला ओळखत नाहीत ते, पण तरी पण माझे सगळे पार्सल त्याने ठेवून घेतले. चांगले आहेत बिचारे देते, मेरे ड्यूटी ये करते ये अंकल. पूरे मेरे पार्सल वार्सल यहाँ पे ला के रखा था मैंने. ये पार्सल घेऊन वर चढते मी. आजकाल मी क्यूट दिसायला लागली आहे ना, असं वाटत असेल तुम्हाला. सो मी माझी पार्सल ओपन करते आता. मला पण आठवत नाही काय म्हणतात. काहीतरी आलं तर आहे, मला असं वाटतं आले. हे मी कंटेनर्स मागवले होते. दोन असे तीन कंटेनर्स येथे, असे 4 आहेत. सॉरी कंटेनर आले. हे तर माझं डेली यूजसाठी आहे, ते जाऊ द्या, त्याचा काही नाही विषय. मी स्पेशल एक प्रोडक्ट मागवलं आहे, त्याचं मी व्हिडिओ बनवते, थांबा. हे फायनली मी खूप दिवस झाले ह्या पार्सलचं वेट करत होते आणि ते पार्सल मला आलेलं आहे. सो आता मी ते ओपन केलेलं आहे कारण की तुम्ही सगळेजण इंस्टाग्रामला ह्या प्रोडक्टची खूप जास्त ॲड पाहत असाल, तर मी पण मागवलं. मला बरेच म्हणजे माझ्या फ्रेंड्स लोकांनी यूज केलं आहे, त्यांना खूप बेस्ट रिझल्ट आहे. सो मी पण मागवलं. स्पेशली मी हे सिरमसाठी हा प्रोडक्ट मागवला आहे. मला हा सिरम यूज करायचा होता कारण की माझ्या एका फ्रेंडने यूज केलं आहे, तर खूप छान रिझल्ट भेटला आहे तिला फेसवरती. तर मी म्हटलं की फक्त सिरमच का यूज करू, जर रिझल्ट चांगला आहे तर. मी पूर्ण सेट मागवला की म्हटलं पूर्ण फेस रुटीनच आपण ट्राय करूया, जर रिझल्ट भेटलं तर ठीक आहे. मग मी हे सगळे प्रोडक्ट्स मागवलेत. तर मग आपल्याला हे एक क्लिन्झर भेटतं, म्हणजे फेस वॉश आहे हे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे टोनर, फ्रूट टोनर आहे. टोनर फेस वॉश नंतर टोनर यूज करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आहे सिरम यूज करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आहे हे मॉइश्चरायझर. आणि या मॉइश्चरायझरमध्ये एक बेस्ट थिंग आहे की हा सनस्क्रीमचा पण काम करतो. सो मी अजून एक्सपिरियन्स घेतलेला नाही ह्या प्रोडक्ट्सचं. मी आत्ता जस्ट मागवलेले आहेत, म्हणजे आज माझ्याकडे आलेले आहेत प्रोडक्ट. तर माझा आज ब्लॉग अपलोड होईल आणि मी आज किंवा उद्यापासून मी ते यूज करायला स्टार्ट करेन. आणि खरं तर मी जेन्युइन रिव्ह्यू देईन तुम्हाला 8 दिवसानंतर यूज केल्यानंतर की माझ्या स्किनला इफेक्ट पडला आहे का नाही. त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आत्ता मी खूप जास्त मला भूक लागलेली आहे, जसं की तुम्ही बघितलं की मी पार्सल आणलेलं आहे जेवणासाठी. तर मी आता जेवते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. सो फायनली मी जेवण वाढलेलं आहे. मला चपाती खाता येत नाही मोस्टली, पण तरी मला चपाती खायची इच्छा झाली. मग मी आज चपाती, आणि ह्या हॉटेलवाल्यांना कांदा कट करायचा लई कंटाळा आला म्हणून त्यांनी असं कापून दिलेत मला असं वाटतंय. आणि मलाच पनीर म्हणजे काहीतरी स्पायसी आणि वेगळं खायचं होतं. मी रोज नॉनव्हेज खाते आहे त्याच्यामुळं. सो मी आज पनीर खजाना ट्राय करते आहे. ते एक व्हेज हॉटेल आहे चांगलं, त्या हॉटेलमधनं. सो तुम्ही पण या जेवायला.
आणि जर माझा छोटूसा ब्लॉग आवडला असेल, हे मी आधी पण बोलली वाटतं, तुम्हाला बोर झालं असेल तर चला मी जेवते आणि नंतर ना तुम्हाला भेटते. सो मी दुपारी जेवण करून झोपून गेलते, त्याच्यानंतर मी काहीच ब्लॉग वगैरे शूट केलं नाही आहे. आणि थोडीशी क्लॅरिटी एवढी चांगली येत न चांगली 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 येत नसेल, कारण तुम्हाला जसं मी सांगितलं पहिल्या ब्लॉगमध्ये मी अँड्रॉइडमध्ये शूट करते त्याच्यामुळं. आणि मी झोपून गेले, मी ब्लॉग वगैरे नाही शूट केलं कारण की सध्या मला लिटरली बरं वाटत नाही आहे. कारण थोडंसं वीकनेस फील होतं आहे मला. आणि जसं की माझं कामाचं थोडीशी धावपळ चालू आहे, त्याच्यामुळे प्रॉपर रेस्ट होत नाही आहे. आणि थोडंसं टेन्शन असल्यामुळे माझी झोप होत नाही आहे, त्याच्यामुळे हे डार्क सर्कल्स झाले आहेत मला. आणि जसं की काही लोकांना माहिती आहे की माझी दाताची ट्रीटमेंट चालू आहे, तर इतकी डेंजर पेन आहे ना त्या दातांमध्ये. आणि एक दात नाही आहे, दोन्ही साईडचे दात आहेत. त्याच्यामुळं मला जास्त वीकनेस फील होती आहे आणि त्याच्यामध्ये मी झोपत नाही आहे, प्रॉपर झोप घेत नाही आहे, त्याच्यामुळं जास्त त्रास होतो आहे मला. मेडिसिन्स वगैरे चालू आहेत माझे, पण माझं प्रॉपर जेवण वगैरे पण लक्ष नाही आहे जेवणावर, त्याच्यामुळं पण मला थोडासा त्रास होतो आहे. मे बी ठीक आहे, टेन्शन आज आहे, उद्या सगळं ठीक होईल असं मी होप करते. आणि मी आता नवीन सुरुवात केलेली आहे माझ्या लाईफची, तर मला तुमच्या सर्वांची खूप जास्त गरज आहे. तर तुम्ही असंच मला सपोर्ट करत राहा. मी ब्लॉग अपलोड्स करायला चालू केलेले आहेत. मी काय छोटं का होईना, पण मी ट्राय करते की तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ मी कुठे आहे, काय करते, काय नाही. सध्या मी 3-4 दिवस खूप बिझी होते म्हणून मी काही शूट केलं नाही. आणि आता मी काल एक ब्लॉग अपलोड केला होता आणि आज एक केला आहे. आणि डेली मी करायचा प्रयत्न करीन, 4-5 मिनटाचा का होईना पण नक्कीच करीन. जर माझे छोटे छोटे ब्लॉग आवडत असतील तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.